आजकालची असलेली खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, टाच, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता. या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयी भव आयुर्वेदमध्येच होतात. स्क्रीनवर खाली आम्ही नंबर दिला त्यावर लगेच फोन करा आणि उपचारांना सुरुवात करा. धन्यवाद. गुडघेदुखी, पाठ, मान, टाच व कंबरदुखी, गुडघ्यांची झीज होणे, मणक्यातील चकती सरकणे, संधिवात, आमवात, युरिक ॲसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54. माळाच्या माळामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी हात नका लावजी, पाहिल कोणीतरी. ईश्वया मला कोण नाहीच आहे, गाणं कोणाला म्हणू. जाऊ दे, फुलं घेते, कोण नाही तर तोपर्यंत. हाला का ती कधी फुलं तोडायला चालू करताय? फुलं नासायला लागली बागेतली. कड्याडीला सांगू तुम्ही काय कामाच नाही बघा. ठेव पण. आमच्या बागेत ही कोण पाखरू आले? रांगाची बाग म्हणजे यांना धर्मशाळा वाटायला लागले. बघतोच. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, जान के भी अनजान कैसा मेरा यार है, पहला पहला प्यार है. ए पहिला प्यार कुणाच पहिला प्यार आहेस तू? हा आणि इकडे कुठं? तुला काय करायचंय? तुझं रान आहे का? मला काय करायचंय म्हणजे तू आमासनी ओळखलं नाहीस. कोण तू? रंगा शेट म्हणतात मला. बर मग. बर मग तू कुणाशी बोलते तुला कळतं का? नाही कळत. बोल. तू ज्या वावरात उभी आहेस का नाही ते अख्खं वावर माझं आहे. माझं कळलं का? होय. ती फुलं कोणाला विचारून तोडलीस? 4च फुलं घेतल्या देवाला. विचारायचं काय त्यात? माझ्या परमिशन शिवाय एक फुल बाहेर जात नाही आणि तू मूठ भरून फुलं घेतले तीस. हा बर परत नाही घेतली असून चकली. कुठं चालल्यास? देवाला. फुलाच पैसे दे. फुलं तोडले तेच पैसे कोण द्यायचं? किती? 10 रुपये होतात ना? मी देते 10 रुपये. ए मंगोलियावरून झाडं आणली ती. 500 रुपये काढ. 500 रुपये घे तुझी फुलं. ए फुलं तोडली ती तोडलीस आणि माझ्या पुढं खाली टाकलीस. हात सोड. हात सोड माझा. 500 रुपये काढ. हात सोड. पैसे काढ. फुलं तोडले तीस. मी नाव सांगणार तुझं पप्पानं माझं बुक. ए कोण पप्पा आणि टप्पा? मला काय करायचंय? पैसे काढ. चल. हात सोड. नाही सोडत. माझ्या पप्पाला कुरकुर नाव सांगितलं बरं का मी. जा सांग जा. सगळे भेटत माझ्या पप्पाला. एवढा अंगाशेट कुणालाच भेट नाही.
पप्पाला सांग ना, पप्पाला सांग जा चल. सोड हात माझा. ए नाही सोडत, सोड की. नाही सोडत, मी नाही येत इथं परत. सोड. अजिबात नाही. पहिलं पैसे टाक. सोड माझा हात. ए रंगाशेठ अहो रंगाशेठ अहो हे काय करताय? ए राजा सर मागे. ए पैसे टाक पहिला चल. अहो रंगाशेठ नाही, माझ्याकडे पैसे. ए राजा बेंडबाजा मध्ये येऊ नको माग सर. अहो पण रंगाशेठ झालं काय? तिला विचार काय झालं. काय झालं का पिंके? अरे मी ते 4च फुलं घेतले, ते बाबा पैसे मागा लागलाय. रंगाशेठ काय फुलाचं होतील 10-20 रुपये तेवढं देतो मी. आता ही लखनच्या मामाची पोरगी आहे, हिला काय माहित नव्हतं इथलं. अरे मला काय करायचं आहे, कुणाची का पोरगी असं ना. हा पैसे टाक पहिला चल. मला माहित असतं का नाही तुमचं, मी नसते आली इकडं. रंगाशेठ मी पाया पडतो, जे काय ह्याचं 10-20 रुपये होतील ते मी देतो फुलाचं. ए राजा अरे माझ्या बागाला काही इज्जत आहे का नाही. हा मंगोलिया जातीची फुलं आहे ती. 500 रुपये टाक आणि हिला घेऊन जा. 500 रुपये? हा ए पिंके तुला काय कळतं ना, कशाला इथं आली फुलं तोडायला? रंगाशेठ मी तुमचा हात पाय पकडतो, माफ करा हिला, गरीब पोरगी आहे. मी काय करतो माहिती का, आता इथलं बांगलं झाले का नाही, इथं फुलं देतो कामाला आणि ती 500 रुपये फेडून टाकतो, पण हिला सोडा. रंगाशेठ पाया पडतो मी तुमच्या. परत माझ्या बागत फिरकायचं पण नाही काय. ओ रंगाशेठ हो चल गा. काय तोडायची गरज होती का फुलं तुला? मी नाही येत आता इकडं बाबा. हात पकडला झालं, कुठलं पकडलं तुला हात? असू दे पकडला बोड्याचं. चल चल. काय बोलू नको, नाही ऐकणं म्हणजे आणखीन परत बोलू. लय काम पडली ती, कधी व्हायची तरी काम. आता कोणाचा फोन आला बरं. ए ए थांब जरा इधर. थांब की कोणाचा फोन आला बघू. कवे तू आहेस होय? अगं किती दिवसात फोन केलास? हा अगं दिवसात न वय महिन्यात केलास की. हा अगं बोल की, आता काय केला होतास फोन? काय म्हणतेस? पोरीचं लग्न जमलं? का आणि कोणाशी? अगो वया लवकर जायचं आपल्याला. अरे क्या हे काय रू आरती बकी मंगलाबाई डॉक्टर बाई झाल्या आणि डॉक्टर बाई मंगला झाल्या. लक्या दाल में कुछ काला है. दाल में काय नाही, डाळच काय. लक्या आपल्याला डाळ शिजवायची आहे. कसं कसं आपलं लप 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 लप. अरे माझ्या मागं कुठे लपती, तिकडे लपती. मी येईन बघू आता किती. अगं थांब. अगं हा येते येते, मी नका काळजी करूस. 1-8 दिवस येईन तुझ्या घरी, चांगली राहीन बघ. कशाचं तरी निमित्त तुझ्या पोरीचं लगीन का असं. बरं झालं बाई एकदाशी जमलं. मला वाटलं जमतंय का नाही त्या पोरीचं लगीन. बरं येते मी, हा लग्नाला येते. ठेव आता ठेव, मला लय काम आहे की. ठेव ठेव. अरे का आओ माझं ते स्टेटस. अगं काय बाई आधार तुझं. अरे हलू नकोस. हा
काय या मंगला काकूचा प्रकार आहे? उलट चोर कोतवाल गुडाटे. काहीतरी आजारी पडेलच. जेव्हा ना हिला ना प्राण्यांना जे इंजेक्शन देतात ना तेच घुसवते हिला, तेव्हा कळेल. नशीब कोणी बघितलं नाही मला बादली पकडलेलं, नाही तर म्हटलं डॉक्टर आहे का मस्करी आहे. लक्या कसा झाला व्हिडिओ? बाया उठ पहाड के नीचे. हो अध्यक्ष, बिस्कुट वाडीच उठ कुठं आला? ही मान आहे रे, मंदबुद्धी ब्रद आवाज. अध्यक्ष पण व्हिडिओ कशाला केला? व्हिडिओ कशाला केलाय? लय फायद्याची स्कीम आहे आपल्यासाठी या व्हिडिओ. फायद्याची बघा असं दे. चल सांगतो तुला. मजा. अरे डोंगान शेक की जरा. डोंगान शेक दे मला. राजा भाऊ लय थंडी पडल्या. गारठा मैदा फायदा हा लक्या. अरे पिंकी काय करत काय बोलली का रे? काय हो बोलली नाही तुला काय? नाही पण विषय काय? घरात कायची बोलली नाही? अहो काय नाही तर मुद्द्यात बोला, तुम्ही लांब कशाला लावता? काय ना वजो कायची बोलली नाही करू. अरे कशाबद्दल सांगशील का नाही? अरे वजो, अरे ते रंगाने हात धरला होता पिंकीचा. काय रगल पेटलं काय करला होता? आपलं तर मला सांगितलं बी नाही. अरे तेच म्हणून तरी विचारतो तुला कसं काय सांगितलं नाही? एवढा विषय झाला पिंकी घरात कशी काय बोलली नाही? अरे तेच मी म्हणतोय घरात कसं काय बोलली नाही? मी म्हणते रंगेनं का हात. अरे काय झालं माहितीये का, तिचं ती फुलाचं रान आहे का नाही, हाय त्याच्या पलीकडे मी भांगला गेलो होतो आणि एवढा कालवा काय चाललाय म्हणून बघितलं. अरे त्या रंगात चाबऱ्यानं पिंकीचा आपल्या हात धरला होता माहितीये का? अहो पुरू लगे बघ. हो रंगेनं हो तुमची काय धरलं होतं? हो. काय रे पुरू राजा भाऊ रंगेनं पिंकीचा हात का धरला होता? हो अरे फुलं तोडली होती म्हणून. फुलं तोडली नाही? एवढी पाठीभर फुलं तोडली तिची. अरे पाठीभर नाही, नुसती 7-8 फुलं होती हातात. नुसती 7-8 फुलं? अरे ती कुठली तरी बाहेरच्या देशाची कुठली तरी काय फुलं होती मला माहित नाही. ती म्हणतोय महागडी फुलं आहे ती, आणि ती किती गुरमीतला आहे तुला माहित नाही बे आता. लगा 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 लक्या पिंकी कोण आहे? लगा तुझ्या मामाची पोरगी. लगा तुला आवडते ती. लगा माझ्या मामाची पोरगी जर असं रंगेला हात टाकला असता, रंगाचा हात निघून गळ्यात टाकला असता, हात पण रिक्षा झाले असते तरी चाललं असते, पण रंगेला जागे सोडलं असते. लगा तू कसं गप बसलाय? लगा हे तुला का बांगडे घाल बांगडी जीव द्यायचा चालत पाणी घेऊन. अध्यक्ष आता रंग्या मला कुठे दिसू दे. त्या रंग्याचा बेरंग कसा करतो बघा, हात पाय मोडतो त्याचं. होय होय. दिसायची कशाला वाट बघतोय? मी असतो की नाही त्याच्या घालला गेलो असतो. तिचा त्याचं मर्डर खाता 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 असं चला चला मग त्याकडे जाऊ. चला चाललं की चला. अरे थांबा जरा, अरे थांबा जरा लक्या. पण तिथला मॅटर का नाही मी कसं मिटवलं माहितीये का? अरे त्याच्या हात पाय पडलो. ए बाबा म्हटलं परत त्याला मी तुझ्या देतो काम करतो आणि त्यातनं पैसे फेडून घे म्हणून. राजा पाहू मर्डर केला पाहिजे. त्याला काय तिथं असं आवडून मारायचं पाय पडून आलाय. तुला लागा पाय मारलं पाहिजे. मला कशाला मारताय तुम्ही? बघितलं का? जीव घेतला पाहिजे याचा. ए वाजा लक्या, अरे काय कारवा लावलाय? अरे शेकताना तर नीट शेका गेला का नु? अरे ते राजेशाह नाही येतात. ए राजा भाऊ कुठं आहे? काय तांबरे अगं पारसाला बसलाय. हाय का भाऊ? कसलं चेष्टा करते मांडी घालायची. हे काय अशी मांडी घालायची? टाका 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 टाका. सोन्या लवकर यायचं नाही बी. आम्ही लगा चाललो होतो आता. अरे का मस्त ती तुमच्या काय मोकळा आहे मी साफ करत बसतो नाही का घरात. जायचं दुकानात काढला यायचं. गावाकडला का शेकायची माझ्या जिगळे बरं काय नाही का? मजा. अरे एवढा कालवा लावलेला काय विषय चालू होता? कुठं काय तेव्हा तू शिक्के सोन्या. तू उशीर काय केला याला? अरे काय मस्ती ती तुमच्यात काय मोकळा आहे होता? गाडी कोणाची?
वजा कोण आहे रे डोळ्याला त्रास होतोय की यार बंद कर काय तर आता अरे कोण आहे अरे बंद कर काय ह्याला दाखवू एक रे वजा थांब बघूनच आलो थांब 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 सोन्या सोन्या थांब सोन्या थांब थांब पुढे यायला लागलं सोन्या नजरेत करायला लागले कोण आहे रे मस्तीला लागे बिघडला का खाली अरे काय मारतोय का काय माणसं अरे कोणाची गाडी आहे रे ती खाली उतर तुला धावतोच तर आता सोन्या सोन्या नको 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 सोन्या लक्या अरे ह्यो बघ रंग्या म्हणलं होतंस की आता रंग्या सोडत नाही हात म्हणून गळ्यात देत तू जाकी मर्डर करत त्याचा मी आहे दीक्षित मी केव्हा असं म्हणलो बिघडला का काय कोण काय बोलतोय रंग्या ठेव त्याला पारगायची असलं मी काय झालं अरे तुझ्या मामाची पुरीच्या अंगावर टाकलाय अरे जाकी अरे जाकी पण म्हणलं कधी मर्डर करतून तोंड फोडतून अरे माझ्या नाही तुझ्या मामाची पुरीच्या अंगात टाकलंय लवकर मर्डर कर बाळ्या कुठे गेले या काम करतो चला फोनच करतो बाळ्या हॅलो अरे बाळ्या कुठं आहेस पाणी बसतोयस लगा बाळ्या लगा जरा आराम बिराम करत झाला का जावा येईल तवा लागा बघ सतत कामात लगा तुला काटा बिटा येत नाही वीर खरंच लागा बर मी आलोय वस्तू तूच झालं म्हणजे तेवढं ये लवकर आटपून हा ठेवू का आईला बाळ्याच करतो वर काय करू वजाला फोन करतो असं पण काय झोपलं असेल वर तोंड करून हॅलो अरे कुठं आहे लागा वाजा लगाय तू वाट बघत बसलोय मी तुझी वस्तू मग काय तर ये लवकर अरे काम आहे
अरे मी आहे ना तुझ्यासाठी काहीतरी आणले. ये वाजेच्या काम आहे म्हटल्यावर नाही म्हणते, काहीतरी आणलंय म्हटल्यावर आलोच. सुधरायचं नाही. मंगलाबाई आता समजा गाव मला मंगला ताई म्हणते आणि तुम्ही मंगला बाय म्हणताय. अहो तुमचं नावच आता मंगलाबाई आहे, मग आता काय त्यात? वय मी तरी कुठं नाही म्हणते, माझं हाय की नाव मंगला ताई. सकाळी लय गडबडीत होता, कुणीकडे गेला होता? गेलती इट्याला अर्ज भरायचा होता. अजून अर्जाच चाललंय मी. एक बार नाही हाऊस फिटली. अहो काय पॅनेल सापडा साप झालं की तुमचं. हा आमच्या पॅनेल मध्ये आला असता. अहो आम्ही निदान आमचं पॅनेल आलं, आम्ही निदान सरपंच राहिलं, डिपोटी तरी केलं असतं की. हा आणि तात्या काय आमच्या शब्दाच्या बाहेर आहेत का? हा काय ना ग तुमचं इलेक्शन आणि तुमचं राजकारण जाऊ दे चुलीत. त्या वजानं आम्हाला डबरात घातला. 4 म्हशी माझ्या होत्या त्या इकल्या. आता काय इकू? घराची कौला. काय ना ग घाला तुमचं चुलीत राजकारण आणि जाऊ दे मला माझ्या मार्गाला. लय काय माहिती. अध्यक्ष राव झोपण उठून आणलंय. कुठे जायचंय? कुठे म्हणजे? अरे आपण कुठे चाललोय? सोन्याच्या वस्तीकडे चाललोय. सोन्याचा फोन आलता, तुला काहीतरी घेऊन आलंय म्हटला. आपल्याला काहीतरी आणलंय म्हणून चाल म्हटलं तुला. आपल्याला आणलंय चाल लवकर. मग सोन्याला आणलंय म्हणलं काहीतरी जोरात असेल. असं एवढं असेल, एवढं असेल, एवढं असेल. तर चला बघूया. हॅलो. हा आरती सोनं आणलं घरात जाऊन? बरं चालतंय. ती तेवढा आहे ना सगळं सोनं आटून घे. आणि हा व्यवस्थित आटा, उगाच काय तर जोलजाल करू नका सा. ती गिरायक मागल्या वेळेस बोंबलत होतं. त्या गिरायकानं आप्पाला फोन केला म्हणजे माझ्या सगळं तुमच्या सगळ्यांची कातडी काढेल. मग व्यवस्थित करा. हा आणि ती दुसरं ती रावे गेलं का पार्सल घेऊन? कशा बाय गेलं नाही अजून? लगा तुमच्या लागा विश्वासाव कायला काम सोडावीत लगा. तुम्हाला मनानं कळत नाही वीर काम करायची बिरायची. हा त्याला फोन करायला सांग मला. हा हे वाजा काय रे कामात फोन चालू असते काय तुमचं? काय मजा येतं बा. कुठे आहे आम्हाला आणलेले? ठीक आहे काय? अरे मला नव्हतास की तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आले की वाटलं तर टोळ पण टाकलं. लगो आयफोन बघितलं का? सोन्याला का तूच आपला भाव आहे लाड्या. माझ्यासाठी आयफोन घेऊन आलाय. ए भावा धन्यवाद धन्यवाद. काय करू लगा अध्यक्ष रावलंय जरा दिसते माझ्या हातात. ए माझ्यासाठी आणलंय तुझ्यासाठी नाही. अरे वाजा कालच घेतलाय मला. कसं आहे काय घेतलं? अरे कालच जाऊन आणलाय नवीन माझ्यासाठी. अरे नाही जरा नाही. अरे फोटो तर एक नंबर येते ती. जा तिथं जाऊन थांब, फोटो काढून दाखवतो. अध्यक्ष चला आपल्या दोघात काढूया. चला घेऊन चला ना. लगा मला वाटलं मला मोबाईल आणलायस तू आणि फोटो काय पाहिजे? मला काय आणलंयस तू? तुला? अरे तुला कुठं काय आणलंय दावा? काय डोस का पडलायस का? हे लगा झोपत उठून आणलंय मी. चल सोन्याने काहीतरी आणलंय म्हणून मी लगा उड्या मारत आलोय आणि मला काय आणलं नाही. हा टीव्ही. अरे टीव्ही जरा आलतू वस्ती आपले. बाळ्याला फोन केला. बाळ्या म्हटलं पाणी पाजायला लागली. तवर म्हटलं काय करायचं काय टाइमपास म्हणून आपलं तुला बोलवलं. आणि तुझी गुण माहित नाही तुम्ही मला. तुला काम आहे म्हटलं आला असतास का म्हणून म्हटलं अरे तुला काहीतरी घेऊन आले. अध्यक्ष राव झोप दिल नाही मास्तर रे तुम्ही. ए उठ उठ 2 मिनिट उठ. कशाला? उठ इकडे खाली बस. मला आज डोसकं दुखायला लागली आता. पुन्हा तानाने मी आलो या. लगा 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 लय लागा तुझी असून. गॉगल कसा आहे? गॉगल बी नवीनच आहे. बकवास आहे. भंगार आहे भंगार. अजिबात शोभत नाही तुला. तू पण भंगारच आहे गॉगल सारखा. ए मजा
अरे नीट बोल की काय झाले तुला? काय झाले म्हणजे सोन्याला का तुझा फोन आला जेवढं ताटवून मी आलो लागा मग पळत आली पोटात दुखायला लागले माझ्या छातीत पण कळ यायला लागल्या माझ्या आणि तुला काय आले आज तोंड कशी पडतील मला. अरे मग काय लागा काय मग काय झालं एवढं जेवतं आठवून काय लगेच काय चाललंय वाड्याला? हा होय आता वडाला जायची पाळी आली आण नाही पोटात काय नाही लगा तुझ्यापेक्षा ती रांगा बरं लागा तिला त्याला लगा मंगलाची झाडं लावली ती 500 रुपये एक फुल विकता या आणि तू काय आहे तवा मंगला झाड वडापाव देते आणखी चापाव देतो रंगा शेट तू पण आहेस मस्त नावाला शेट आहे. हे जा त्या रांग्याकडे. अरे पण अरे त्या रांग्यानं काय बाग काय त्या मंगला बायला दिली काय कराय? मंगलाल नाही रे मंगोलिया इम्पोर्टेड फुलायची इम्पोर्टेड ही देशातली आपल्या देशात पिकायला लागली ती लय मागणी आहे. 500 रुपये एक फुलं मी काय म्हणते सोन्या त्या शिरीष खालची पट्टी आहे नाही काळी पट्टी त्या आम्हाला ती करायला आम्ही पण ती झाडं लावतो आणि तुला इथे देशात पैसाच पैसा तर तास कर तू लाव त्याला खर्च लय आहे रे आम्ही देशात जाऊन निघतो आलेला एक नाही फायदा आपण अर्धा घेऊया की होय का असं म्हणतोस? मजा तुला काय जरी मीच गावतो काय रे? अरे सगळ्या गावाची घरं जाळीस आणि आता माझं घर जाळाय बसलाय. हे बघ आधीच लढतरी काय कमी आहे का जी नवीन लढतर वाढवतोस ती काय तुला असेल ती चहा पाव द्यायला येईल. चल मी असली काय लपडी मागे लावून चल. अरे पण की सोन्या आधी चापाव तर तिथून चला चापावच्या तुम्ही झाली चला. रक्ताच्या नात्यापेक्षा लांबची परकी नातीच लाख मोलाची. राजा पिंके तू ते जागे तू काय इथं करतोय सांग? अगं पाला वडा आलो मी इथं. कशाला पालावडा आला? कशाला पाला वडा आला? अगं खायचं कशानं हजरी आलो कामाला ठीक आहे आता थोडा राहिलाय पाला एवढं झालं म्हणजे आता झालं मोकळं. तुला याची हजेरी भेटणार आहे खरं बोल. अगं खरं सांगतोय पिंके अगं मी हजरी कामाला आलो इथं तरी अगं इथं काय मी तू इथं कामाला मी मग आता राजा का खोटं बोलायलास तू? मला सगळं माहित आहे उगाच तू खोटं बोलू नको मला. माझ्यामुळे झालं नाही सगळं. अगं पिंके मला माहित आहे अगं रडू नको. माझ्यामुळे सारखं होतं असं काय ना काय. अगं नाही तुझ्यामुळे तुला उगाच फुकट राहायला लागतं दुसऱ्याच्या रानात. अगं तर रड नको तुझ्यामुळे काय झालेलं नाही ही माझं मी येतोय कामाला इथं मग हजेरी कसं भेटणार सांग बरं. आता सगळं रानात पिकतंय त्याच्यावर होतंय का सांग बरं. तू का खोटं बोलायला लागलेस मला कळणच झालंय. अगं पिंके माझी शपथ मी खोटं नाही बोलत खरोखर सांगतोय मी तुला. जा तू जा घरी ऊन लागतंय लय. मी नाही जाणार मी इथंच थांबणार आहे. ते इकडे मी करते माझ्यामुळे झालंय सगळं. अगं नाही तुझ्यामुळे काय नाही झालं तू बस जा जा तिकडे घरी जा ऊन लागतंय. मी नाही जात मी इथंच थांबणार आहे. अगं खोली बिलायच का काय एवढं राहिलंय वाईच काम करतो एवढं जा तू. तुला एकदा सांगायला कळत नाही जाणार म्हणजे नाही जाणार. बस मग इथं उन्हात मर. मरते मी मला काय नाही जात बसणार मी इथंच. तू कर. तू पाणी बिणी पिलेस का?